गुड मॉर्निंग ही आहे लास्ट वीक करंट अफेअर्सची खूप महत्त्वाची MCQ सिरीज आणि या सिरीजमधून 8 ते 10 प्रश्न 100% सरळ सेवा MPSC तलाठी वेगवेगळ्या भरतींसाठी येऊ शकते. चला तर मग पाहूया पहिला प्रश्न. हरिमाऊ शक्ती युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो? ऑप्शन्स आहेत भारत मालदीव, भारत मलेशिया, अमेरिका मलेशिया, भारत अमेरिका. आणि याचं करेक्ट उत्तर आहे भारत मलेशिया. 5वी आवृत्ती होती. राजस्थानच्या महाजन फील्ड रेंज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि ही एक संयुक्त लष्करी युद्ध सराव आपल्याला बघायला मिळतो. खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि वेगवेगळे युद्ध सराव आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये बघायला मिळतात. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन्स आहेत सातारा, पुणे, जळगाव, नाशिक. आणि याचं करेक्ट उत्तर आहे सातारा. साताऱ्यात चौथ्यांदा हे संमेलन आयोजित करण्यात येते, 99 अखिल भारतीय संमेलन. आणि याचे अध्यक्ष असणार आहेत विश्वास पाटील, स्वागत अध्यक्ष असणार आहेत शिवेंद्रराजे भोसले आणि चौथ्यांदा साताऱ्यात आयोजित होते. खूप महत्वाचा पॉईंट आहे. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा. वेगवेगळ्या जोड्या लावा अशा टाईपचा पण यामध्ये प्रश्न येऊ शकतो, जो की MPSC ने बऱ्याच वेळा विचारलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूनं सुवर्ण पदक जिंकलं? तर त्याचे ऑप्शन्स आहेत ऐश्वर्य प्रताप सिंग, मनु भाकर, राही सरनोबत, सिमरनप्रीत कौर ब्रार. तर याचं करेक्ट उत्तर आहे सिमरनप्रीत कौर ब्रार. आणि तिनं 25 मीटर पिस्तूल या प्रकारामध्ये सुवर्ण जिंकला आहे. तर ऐश्वर्य प्रताप सिंग हा पदार्पणामध्ये सिल्वर म्हणजेच रजत जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरलाय. तर महत्वाचा पॉईंट आहे ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धा. त्यानंतर चौथा प्रश्न आहे 5 डिसेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता महत्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो? 5 डिसेंबर. ऑप्शन्स आहेत जागतिक मानवाधिकार दिन, आंतरराष्ट्रीय पर्वत दिन, जागतिक मृदा दिन, आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन. आणि याचं करेक्ट उत्तर आहे जागतिक मृदा दिन. जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करतात 5 डिसेंबर. यावर्षीची थीम होती हेल्दी सिटीज फॉर हेल्दी सॉइल. त्यानंतर 6वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं एका महिन्यात किती सौर कृषी पंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलाय? फॅक्च्युअल पण खूप IMP प्रश्न आहे, 100% एक्झाम मध्ये विचारला जाणार. ऑप्शन्स आहेत 45,911, 43,556, 45,147, 46,966. आणि ह्याचं करेक्ट उत्तर आहे 45,911. 45,911 सौर कृषी पंप एका महिन्यात बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं केलाय आणि सत्कार पण करण्यात आला होता मुख्यमंत्र्यांचा त्या निमित्तानं. खूप फॅक्च्युअल पण खूप IMP. त्यानंतर 6वा प्रश्न आहे होम क्रेडिट इंडियाच्या हाऊ इंडिया बोरो सर्वेक्षण अहवालानुसार किती टक्के भारतीय लोक स्मार्टफोन खरेदी आणि गॅजेट खरेदीसाठी कर्ज घेतात? 46%, 41%, 49%, 51%. फॅक्च्युअल आहे आणखी एक पण खूप IMP. 46% करेक्ट उत्तर आहे. 46% भारतीय लोक स्मार्टफोन आणि गॅजेट खरेदीसाठी कर्ज घेतात. 46% पाठ करावं लागेल. 100% सरळ सेवा भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 7वा प्रश्न आहे इंडियन पिकल बॉल लीगचं विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघानं पटकावलं? इंडियन पिकल बॉल लीग. ऑप्शन्स आहेत बँगलोर टायगर, पटना पायरेट्स, मुंबई स्मॅशर्स. यापैकी नाही. तर करेक्ट उत्तर आहे मुंबई स्मॅशर्स. मुंबई स्मॅशर्सनं इंडियन पिकल बॉल लीगचं विजेतेपद. 8वा प्रश्न आहे कल्याण चॅटर्जी यांचं नुकतंच डिसेंबर 2025 मध्ये निधन झालं. ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? वास्तुविशारद, हृदयरोग तज्ञ, अभिनेते. यापैकी नाही. तर करेक्ट उत्तर आहे अभिनेते. कल्याण चॅटर्जी एक प्रसिद्ध बंगाली अभिनेते होते आणि त्यांनी बंगाली आणि हिंदी एकूण 400 चित्रपटांमध्ये काम केलं. ते FTII चे माजी विद्यार्थी होते. FTII चे माजी विद्यार्थी कल्याण चॅटर्जी एक महत्वाचे अभिनेते. 9वा प्रश्न आहे ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड फॉर ॲनिमल वेलफेअर खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड. नीता अंबानी, अनंत अंबानी, निर्मला सीतारामन. यापैकी नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे अनंत अंबानी. अनंत अंबानी हे पहिले आशियाई आणि सर्वात तरुण जागतिक व्यक्ती ठरले. तर ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 जिंकलाय त्यांनी. त्यानंतर 10वा प्रश्न आहे बाबा आढाव यांच्याबद्दल चुकीचं विधान कोणतं? ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीशी संबंधित होते. त्यांनी आपलं शिक्षण आयुर्वेद वैद्यकशास्त्रामध्ये पूर्ण केलं. जातीभेदाविरुद्ध त्यांनी एक गाव एक पाणवठा या क्रांतिकारी चळवळीचं नेतृत्व केलं आणि 2006चा पद्मश्री त्यांना मिळाला आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे 2006चा पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. चुकीचं आहे. 2006चा पुण्यभूषण मिळाला आहे त्यांना, पद्मश्री मिळालेला नाहीये. आणि स्पेशल इम्पॅक्ट अवॉर्ड आहे टाइम्स ऑफ इंडियाचा 2011चा. महत्वाचे व्यक्ती होते. 100% प्रश्न येणार. त्यानंतर 12वा प्रश्न आहे
स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR प्रक्रिया अंतर्गत मतदार यादीचं 100% डिजिटायझेशन पूर्ण करणारं पहिलं राज्य कोणतं? आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र. आणि याचं करेक्ट उत्तर आहे राजस्थान. राजस्थाननं 100% डिजिटायझेशन केलं आहे SIR प्रक्रिया अंतर्गत. पहिलं राज्य ठरले. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 13 आहे. 11वा इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? ऑप्शन्स आहेत पुरी ओडिसा, पंचकुला हरियाणा, गांधीनगर गुजरात, पुणे महाराष्ट्र. तर 11वा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल पंचकुला हरियाणा या ठिकाणी पार पडला, ज्याची थीम होती विज्ञान से समृद्धी. विज्ञान से समृद्धी थीम होती. महत्वाचा पॉइंट. त्यानंतर 14वा प्रश्न आहे. UPI ला जगातील सर्वात वेगवान आणि सर्वात मोठा रिटेल फास्ट पेमेंट सिस्टीम म्हणून खालीलपैकी कोणत्या संस्थेनं मान्यता दिली आहे? ऑप्शन्स आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना. आणि करेक्ट उत्तर आहे IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. UPI ची सुरुवात आहे 1 एप्रिल 2016 आणि NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं तयार केलेलं भारताचं महत्वाचं सिस्टीम आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सर्वात मोठा आणि फास्ट पेमेंट सिस्टीम म्हणून मान्यता दिली आहे UPI ला. प्रश्न क्रमांक 15 आहे. लॉकहेड मार्टिन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी टाटा ॲडव्हान्स सिस्टीम सोबत भागीदारी करून आपलं C-130J हर्क्युलस विमाने बनवण्याचं जागतिक केंद्र बनवणार आहे? मुंबई, कोची, बँगलोर, चेन्नई. आणि करेक्ट उत्तर आहे बँगलोर. लॉकहेड मार्टिन C-130J हर्क्युलस विमानं टाटा ॲडव्हान्स सिस्टीम सोबत बँगलोर या ठिकाणी बनवणार आहे. महत्वाचा पॉइंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर 16वा प्रश्न आहे. प्रश्न. सेबीने गुंतवणूकदारांचं आणि म्युच्युअल फंडांच्या खोट्या दाव्याच्या पडताळणीसाठी खालीलपैकी कोणती प्रणाली लॉन्च केली आहे? परवा, निगराणी, सेवा, काळजी. आणि करेक्ट उत्तर आहे परवा प्रणाली. सेबीने गुंतवणूकदारांचं आणि म्युच्युअल फंडांच्या खोट्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी परवा प्रणाली लॉन्च केली आहे. महत्वाचा पॉइंट आहे. @व्हॅलिड नावाची पण एक प्रणाली लॉन्च केली आहे, त्याचबरोबर परवा नावाची प्रणाली लॉन्च केली आहे. नंतरचा 17वा प्रश्न आहे. जागतिक मानवाधिकार दिन 2025 ची थीम कोणती आहे? तर याचं ऑप्शन्स आहेत ह्युमन राईट्स अवर एव्हरीडे इसेन्शियल्स, ह्युमन राईट्स अँड अवर फ्युचर, अवर राईट्स अँड अवर फ्युचर राईट नाव. तर याचं करेक्ट उत्तर आहे ह्युमन राईट्स अवर एव्हरीडे इसेन्शियल्स. जागतिक मानवाधिकार दिन 2025 ची थीम 10 डिसेंबरला साजरा केला जातो UHDRच्या स्मरणार्थ. त्यानंतर पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2025 खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, रवीना टंडन आणि करिश्मा कपूर. तर करेक्ट उत्तर आहे रवीना टंडन. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर रवीना टंडनला जाहीर झाला आहे. त्यानंतर 19वा प्रश्न आहे. अदानी समूह येत्या 5 वर्षात कोणत्या क्षेत्रात $75 अब्ज गुंतवणूक करणार आहे? अदानी समूह येत्या 5 वर्षात कोणत्या क्षेत्रात $75 अब्ज गुंतवणूक करणार आहे? सेवा क्षेत्र, ऊर्जा संक्रमण क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि जलविद्युत निर्मिती क्षेत्र. तर करेक्ट उत्तर आहे ऊर्जा संक्रमण क्षेत्र. $75 अब्ज गुंतवणूक करणार आहे अदानी समूह ऊर्जा संक्रमण क्षेत्रामध्ये. त्यानंतर 9 डिसेंबर हा खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन, जागतिक मानवाधिकार दिन, आंतरराष्ट्रीय पर्वत दिन आणि आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. तर करेक्ट उत्तर आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. नंतरचा 21वा प्रश्न आहे. बेलारूसमधून येणाऱ्या हवामान बलून्स आणि ड्रोन्समुळे कोणत्या देशानं आणीबाणी लागू केली आहे? लिथुआनिया, स्वित्झर्लंड, चेक प्रजासत्ताक आणि यापैकी एकही नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे लिथुआनिया. लिथुआनिया यानं बेलारूसमधून येणाऱ्या हवामान बलून्स आणि ड्रोन्समुळे देशात आणीबाणी लागू केली आहे. संरक्षण धोका समजून. त्यानंतर 22वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूनं नुकत्याच डिसेंबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावांचा टप्पा पार केला असून अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे? भारताचा फक्त चौथावा खेळाडू. शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, KL राहुल. तर याचं करेक्ट उत्तर आहे रोहित शर्मा. रोहित शर्मानं 20,000 धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या आहेत. तर सगळ्यात पहिले होते सचिन तेंडुलकर, दुसरे राहुल द्रविड, तिसरा विराट कोहली आणि चौथा ठरलाय आता रोहित शर्मा.
त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 23वा, डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डिफरंट बट नो लेस. ऑप्शन्स आहेत अमिताभ बच्चन, पंकज त्रिपाठी, अनुपम खेर आणि परेश रावल. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिले अनुपम खेर यांनी. लेटेस्ट पुस्तक आहे, महत्वाचा पॉइंट आहे. भारताची पहिली इलेक्ट्रिक ट्रकचं स्टील कटिंग समारंभाचं ऑनलाईन उद्घाटन खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्र्यानं केले? निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, सर्वानंद सोनोवाल आणि नरेंद्र मोदी. करेक्ट उत्तर आहे सर्वानंद सोनोवाल. सर्वानंद सोनोवाल यांनी डिसेंबर 2025 मध्ये कांडला, गुजरात या ठिकाणी भारताची पहिली इलेक्ट्रिक ट्रकचं ऑनलाईन उद्घाटन केलं आहे. सर्वानंद सोनोवाल. अशा टाईपचा एक प्रश्न KDMC मध्ये आपल्याला बघायला मिळाला होता. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, 25वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. द बँकर द्वारे सर्वोत्कृष्ट बँक ऑफ इंडिया पुरस्कार खालीलपैकी कोणत्या बँकेला मिळाला आहे? द बँकर या मासिकाद्वारे सर्वोत्कृष्ट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडिया बँक आणि कॅनरा बँक. तर याचं करेक्ट उत्तर आहे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदाला सर्वोत्कृष्ट बँक ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळाला एशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये, द बँकरचा. तर हे होते आपले 25 प्रश्न. आणखी 25 प्रश्नांची सिरीज संध्याकाळी अपलोड करूयात. धन्यवाद.